मित्रांनो, मी राधिका एक विवाहित महिला आहे. माझा नवरा अमित मुंबईत एका कंपनीत नोकरी करतो. तो दर 2 ते 3 महिन्यांनी घरी येतो. आम्ही नुकतेच पुण्यात नवीन घर बांधले आहे, पण अजून टाइल्सचे काम बाकी आहे. अमितने फोनवर सांगितले, राधिका कोणता तरी मिस्त्री शोधून टाइल्सचे काम करवून घे. मी नातेवाईकांना विचारले, पण काही माहिती मिळाली नाही. एके दिवशी सकाळी 2 मजूर रमेश आणि संतोष आमच्या घरी आले. ते बिहारचे होते आणि टाइल्सचे काम करत होते. मी त्यांना कामावर ठेवले. मी घरी एकटी राहते. रोज सकाळी संध्याकाळी मी त्यांना चहा द्यायला जायचे. ते नेहमी बसूनच चहा पित असत. मला वाटायचे की बसून चहा प्यायल्याने त्यांना आराम मिळतो. पण एके दिवशी मला धक्का बसला. जेव्हा मी चहा घेऊन गेले तेव्हा त्यांची कुजबूज ऐकली. रमेश म्हणाला, यारयांचे व्यक्तिमत्व किती जबरदस्त आहे. मनात येतंय की यांना हातांनी सुंदर अनुभव द्यावा. संतोष म्हणाला, माझ्या भावना तर दाटून यायला लागल्या आहेत. त्यांच्या बोलण्याने मी प्रभावित होऊ लागले, पण मी स्वतःला सावरले आणि चहा देऊन परत आले. दुसऱ्या दिवशी मी तयार होते. मनात सुंदर क्षणांचा अनुभव घेण्याची इच्छा जागृत झाली होती. चहा घेऊन गेले तेव्हा रमेशला चहा देताना माझे व्यक्तिमत्व बाहेर आले. त्याने चहाचा ग्लास घेतला आणि दुसऱ्या हाताने मला पकडले. संतोष धावत आला आणि मग त्यांनी मला खोलीत नेले. रमेशने माझे तोंड बंद केले. मीही प्रभावित झाले होते. मी म्हणाले, एक एक करून सुंदर वेळेचा अनुभव द्या, नाही तर मी ओरडेन. ते म्हणाले, ठीक आहे. मग रमेशने त्याची भावना जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. बऱ्याच वेळानंतर त्याने जीवनातच रंगांच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. मग दुसऱ्यानेही सुंदर वेळेचा अनुभव दिला आणि जीवनातच रंगांच्या 10-12 पिचकाऱ्या सोडल्या. मग आम्ही थोडा वेळ बसलो. त्यानंतर मी तयार झाले आणि माझ्या खोलीत गेले. माझ्या मनात धडधड अजूनही वेगवान होती. मनात विचारांचे वादळ चालले होते. जे झाले ते चुकीचे होते की बरोबर हे समजणे कठीण होते. मी आरशात स्वतःला पाहिले. चेहरा लाल झाला होता, डोळ्यांत एक विचित्र चमक होती. मी दीर्घ श्वास घेतला आणि मन शांत करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्या दारावर हलकी थाप पडली. मी दचकले. कोण आहे? मी थोडे घाबरत विचारले. राधिकाजी, मी आहे. रमेश बाहेरून आवाज आला. थोडे पाणी मिळेल का? त्याच्या आवाजात एक विचित्र मोहकपणा होता जो आधी नव्हता. मी दार उघडले, पण मनात एक भीती होती. रमेश बाहेर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितहास्य होते. संतोष थोडा मागे उभा होता, जमिनीकडे पाहत. मी काही न बोलता स्वयंपाकघरातून पाणी आणून दिले. राधिकाजी, तुम्ही वाईट समजू नका, रमेशने पाणी पिताना म्हटले. आमच्या गावात असे होत नाही, पण तुमचे हे शहर, तुमचा हा अंदाज. आम्ही स्वतःला थांबवू शकलो नाही. संतोषनेही मान डोलावून सहमती दर्शवली. मी गप राहिले. काही बोलणे कठीण होते. मनात एकीकडे अपराधी भावना तर दुसरीकडे ते सुंदर वेळेचा अनुभव वारंवार आठवत होता. काम पूर्ण होईपर्यंत आम्ही शांतपणे काम करू, संतोषने हळूच म्हटले. तुम्ही इच्छित असाल तर मी उद्यापासून येऊ नये. मी काही क्षण गप राहिले. माझ्या मनात विचारांचा गोंधळ चालू होता. रमेश आणि संतोष माझ्याकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधी भावना होती, पण डोळ्यात अजूनही तीच चमक होती जी मला आधीच भुरळ घालून गेली होती. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला सावरत म्हणाले, उद्या सकाळी वेळेवर या. टाइल्सचे काम पूर्ण करायचे आहे. माझा आवाज थोडा थरथरला, पण त्यात एक गूढ संमतीही लपलेली होती. रमेशने हलकेच मान डोलावली तर संतोषने जमिनीकडे पाहत मंद स्मित केले. ठीक आहे राधिकाजी, रमेश म्हणाला. आणि दोघेही चहाचे कप आणि पाण्याचा ग्लास टेबलावर ठेवून बाहेर पडले. त्यांचे पावले घरातून निघाले, पण माझ्या मनात त्यांच्या शब्दांनी निर्माण केलेले वादळ थांबायचे नाव घेईना. रात्री झोप लागणे कठीण होते. अमितचा विचार मनात येत होता. त्याचा फोन येईल का? तो जाणून घेईल का? आणि मी स्वतःला काय समजावणार होते? पण त्याच वेळी माझ्या मनात एक नवीन प्रभाव जागा झाला होता. मी पुन्हा आरशात स्वतःकडे पाहिले. माझ्या चेहऱ्यावरील लाली कमी झाली होती, पण डोळ्यांतली ती चमक अजूनही कायम होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सूर्योदय झाला, पण माझ्या मनात एक अनामिक उत्साह होता. मी तयार होऊन स्वयंपाकघरात गेले, चहा बनवला आणि टाइल्सच्या कामाच्या ठिकाणी गेले. रमेश आणि संतोष आधीच कामाला लागले होते. त्यांनी मला पाहताच हलकेच मान वाकवली, पण त्यांच्या नजरेत एक गूढ संदेश होता. मी चहाचे कप त्यांच्यासमोर ठेवले आणि हसत म्हणाले, चहा प्या, पण आज फक्त चहाच. रमेश हसला. त्याच्या हसण्यात एक खट्याळपणा होता. राधिकाजी, तुम्ही म्हणाल तसेच होईल, तो म्हणाला आणि चहाचा कप हातात घेतला. संतोषानेही हलकेच हसत चहा घेतला, पण त्याच्या नजरेत एक उत्सुकता होती, जणू तो माझ्या पुढच्या हालचालींची वाट पाहत होता. काम सुरू झाले, पण हवेत एक वेगळाच तणाव होता. प्रत्येक वेळी रमेश किंवा संतोष माझ्याकडे पाहत होता तेव्हा माझ्या मनात कालच्या त्या सुंदर वेळेचा अनुभव पुन्हा आठवत होता.
मी स्वतःला सावरत कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होते, पण मनात एक प्रश्न कायम होता. हा अनुभव पुन्हा घ्यावा की स्वतःला थांबवावे? दुपारी जेव्हा काम थोडे थांबले तेव्हा रमेशने हळूच माझ्याकडे येत विचारले, राधिकाजी, तुम्ही ठीक आहात ना? कालच्या गोष्टीबद्दल त्याचा आवाज थोडा थबकला. मी त्याच्याकडे पाहिले. माझ्या नजरेत एक ठिणगी होती. रमेश, कालचे झाले ते झाले, पण आता फक्त काम, मी म्हणाले, पण माझ्या स्वरात एक लपवलेली इच्छा होती जी त्यानेही जाणली. संध्याकाळी काम संपल्यानंतर रमेश आणि संतोष सामान आवरत होते. हवेत एक विचित्र शांतता पसरली होती, जणू काही अदृश्य धागे आम्हाला एकत्र बांधत होते. मी स्वयंपाकघरात उभी राहून त्यांना पाहत होते. माझे मन अजूनही कालच्या सुंदर वेळेच्या घटनेच्या आठवणीमध्ये गुंतले होते. ते सुंदर वेळेचा अनुभव जे सुरुवातीला धक्कादायक वाटला, आता माझ्या मनात एक नवीन प्रभाव जागृत होत होता. अमित दूर मुंबईत होता आणि मी इथे एकटी या 2 मजुरांच्या सानिध्यात, जे मला आता इतके परके वाटत नव्हते. रमेशने सामानावरून माझ्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात तीच चमक होती जी मला भुरळ घालत होती. राधिकाजी, आजचे काम झाले, उद्या सकाळी येऊ, तो म्हणाला. त्याच्या स्वरात एक अपेक्षा लपलेली होती. मी हलकेच होकारार्थी मान डोलावली. होयच जा, टाईल्स लवकर पूर्ण व्हायला हव्यात. माझा आवाज स्थिर होता, पण मनात एक वादळ चालू होते. संतोषनेही हलकेच हसत माझ्याकडे पाहिले आणि दोघेही घराबाहेर पडले. रात्री मी बिछाण्यावर पडले, पण झोप काही येईना. अमितचा विचार येत होता. मग मी हाताने जीवनाचा सुंदर अनुभव घेतला आणि मनात कल्पना येऊ लागल्या. उद्या काय होईल? मी स्वतःला थांबवू शकेन का, की मीच पुढे जाईन? दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले, घर साफ केले, चहा बनवला आणि टाईल्सच्या जागी गेले. रमेश आणि संतोष वेळेवर आले होते. ते कामाला लागले, पण आज त्यांच्या हालचालीमध्ये एक वेगळाच प्रभाव दिसत होता. मी चहा घेऊन गेले तेव्हा रमेशने चहा घेताना माझ्या हाताला हलकेच स्पर्श केला. मी दचकले, पण काही बोलले नाही. राधिकाजी, तुम्ही आज खूप सुंदर दिसत आहात, संतोषने हळूच म्हटले. मी हसले. काम करा, फालतू बोलू नका. पण माझ्या हसण्यात एक आमंत्रण होते. दुपारी काम थोडे थांबले तेव्हा रमेशने मला विचारले, राधिकाजी, थोडा आराम करू का? गरम आहे आज. मी होकारार्थी मान डोलावली आणि त्यांना घरात बोलावले. आम्ही हॉलमध्ये बसलो. संतोषने पाणी मागितले आणि मी आणायला गेले तेव्हा रमेश माझ्या मागे आला. स्वयंपाकघरात तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, राधिकाजी, कालची गोष्ट विसरता येत नाही, असे म्हणत तो हाताने व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेऊ लागला. मी थरले, पण दूर झाले नाही. रमेश, हे चुकीचे आहे, मी म्हणाले, पण माझा आवाज कमकुवत होता. संतोष आला. मी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण माझं मन त्यांना प्रतिसाद देत होते. मग त्याने मला बेडरूममध्ये नेले. मी आता पूर्णपणे त्यांच्या ताब्यात होते. रमेशने प्रथम सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली आणि काही वेळाने त्याने जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. मग संतोषने सुंदर वेळेचा अनुभव दिला. आम्ही तासभर त्या सुंदर वेळेच्या अनुभवात गुंतून गेलो. अनुभव झाल्यानंतर ते मला आराम करू देऊन बाहेर गेले. मी बिछाण्यावर पडले. माझे मन थकलेले, पण समाधानी, पण मनात अपराधी भावना होती. अमितला काय सांगणार? पण हे गोपनीय मीच ठेवणार होते. उद्या पुन्हा असेच होईल हे मला माहीत होते. पुढचे काही दिवस असेच गेले. सकाळी ते येत काम करत आणि दुपारी किंवा संध्याकाळी आम्ही सुंदर वेळेचा अनुभव घेत. प्रत्येक वेळी अनुभव अधिक मस्त होत जात होता. माझे जीवन आता या दोघांभोवती फिरत होते. अमितचा फोन येईल, मी त्याच्याशी बोलत, पण माझे मन इथेच अडकले होते. एक दिवस टाईल्सचे काम जवळजवळ पूर्ण झाले. रमेश आणि संतोष दुःखी दिसत होते. राधिकाजी, उद्या शेवटचा दिवस, रमेश म्हणाला. मीही उदास झाले. मग काय, तुम्ही जाल? मी विचारले. संतोषने म्हटले, पण आम्ही परत येऊ शकतो. तुम्ही बोलवाल तर? मी हसले. नक्की. त्या रात्री मी त्यांना घरी राहायला सांगितले. आम्ही रात्रीभर सुंदर वेळेचा अनुभव घेतला. शेवटच्या दिवशी काम पूर्ण झाले. ते निघण्यापूर्वी मी त्यांना पैसे दिले आणि एक पापी दिली. रमेश आणि संतोषच्या चेहऱ्यावर एक मिश्र भावना होती. खुशी, दुःख आणि एक अनामिक भावना. राधिकाजी, आम्ही जातो, रमेशने हळू आवाजात म्हटले. त्याच्या डोळ्यात आता एक प्रकारची उदासी दिसत होती. संतोषने फक्त मान डुलावली आणि दोघेही माझ्या घरातून बाहेर पडले. मी दार बंद केले आणि एकटीच हॉलमध्ये उभे राहिले. घर आता शांत झाले होते, पण माझ्या मनात एक वादळ सुरू होते. टाईल्स चमकत होत्या, नवीन घर परिपूर्ण दिसत होते, पण माझे जीवन आता एका गोंधळात गुंतले होते. रात्री मी अमितचा फोन वाट पाहत बसले. तो नेहमीप्रमाणे कॉल केला. राधिकाक्षी आहेस? घराचे काम कसे चालले? त्याचा आवाज इतका निष्काळजी आणि प्रेमळ होता की मला अपराधी वाटले. मी हसून उत्तर दिले, सगळे ठीक आहे अमित. टाईल्स पूर्ण झाले, आता घर छान दिसत आहे.
पण माझ्या शब्दांमध्ये खोटेपणा होता. फोन ठेवल्यानंतर मी बिछाण्यावर पडले पण झोप येईना. कालच्या सुंदर अनुभवाच्या आठवणी मनात घुमत होत्या. मी स्वतःला विचारले, हे सगळे कशासाठी? अमित दूर मुंबईत कष्ट करतो आणि मी इथे एकटी या मजुरांच्या जाळ्यात अडकले. हे प्रेम नव्हते, हे फक्त एक क्षणिक प्रभाव होता. एक चुकीची इच्छा जी मी नियंत्रित करू शकले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले तेव्हा मनात एक ठाम निर्णय होता. मी हे गोपनीय कायम ठेवू शकत नव्हते. अपराधी भावना मला खात होती. मी आरशात स्वतःकडे पाहिले. चेहरा थकलेला, डोळे रडक्या. मी स्वतःला सांगितले, राधिका, हे संपवायचे आहे. तू मजबूत आहेस. हे एक चुकीचे पाऊल होते, पण आता पुढे जायचे. मी अमितला फोन केला आणि सांगितले की मला त्याची आठवण येत आहे, लवकर घरी ये. तो हसला. अजून 2 आठवडे राधिका, मी प्रयत्न करतो. मी फोन ठेवला आणि एक दीर्घ श्वास घेतला. अमितचा आवाज माझ्या मनात घुमत होता, पण त्याचवेळी माझ्या डोळ्यांसमोर रमेश आणि संतोष यांच्या नजरेतील ती चमकत्या सुंदर वेळेच्या आठवणी आणि त्या अनुभवाने दिलेला थरार सतत येत होता. मी बिछाण्यावर बसली. हातात चहाचा कप होता, पण लक्ष चहाकडे नव्हते. मी विचार करत होते, जे झाले ते बरोबर होते का? माझ्या मनात अपराधी भावना होती, पण त्याचवेळी त्या अनुभवाने माझ्या आयुष्यात एक नवीन रंग भरला होता, जो मला अमितसोबत कधीच मिळाला नव्हता. सकाळ उजाडली. राधिकाने स्वतःला सावरले आणि ठरवले की आजपासून ती स्वतःला नियंत्रित करेल. ती स्वयंपाकघरात गेली, नेहमीप्रमाणे चहा बनवला आणि घराच्या नवीन टाईल्सकडे पाहत राहिली. त्या चमकणाऱ्या टाईल्स तिच्या नव्या आयुष्याचे प्रतीक होत्या. सुंदर, पण त्यामागे गोपनीय लपलेले होते. ती स्वतःला म्हणाली, राधिका, तू मजबूत आहेस. आता हे सगळं संपलं. अमित लवकर येईल आणि तू पुन्हा तुझं आयुष्य नीट जगशील. पण आयुष्य इतकं सोपं नसतं, हो ना? दुपारी ती बाजारातून परत आली तेव्हा तिच्या घरासमोर एक ओळखीची आकृती दिसली, रमेश. तो एका झाडाखाली उभा होता. त्याच्या हातात एक छोटीशी पिशवी होती. त्याच्या चेहऱ्यावर तीच खट्याळ स्मितहास्य होती, पण आज त्यात थोडीशी संकोचही दिसत होती. राधिका थबकली. तिचं मन म्हणत होतं, राधिका, आज जा, त्याच्याशी बोलू नको. पण तिचे पाय आपोआप त्याच्याकडे गेले. रमेश, इथे काय करतोस? तिने स्वरात विचारलं, पण तिच्या नजरेत एक प्रभाव होता. राधिकाजी, आम्ही थोडं सामान विसरलो होतो. रमेशने हलकेच पिशवी दाखवली. आणि खरं सांगू, तुम्हाला भेटायची इच्छा झाली. त्याचा आवाज मऊ होता, पण त्यात एक ठिणगी होती जी राधिकाला पुन्हा भुरळ घालत होती. राधिकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, रमेश, तू जाणतोस हे चुकीचं आहे. माझा नवरा आहे, माझं आयुष्य आहे. तुम्ही आता जा. तिचा आवाज थांब होता, पण तिच्या मनात एक लहानसा आवाज म्हणत होता, पण तुला हा सुंदर अनुभव पुन्हा हवाय, हो ना? रमेशने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक प्रामाणिकपणा होता. राधिकाजी, आम्ही तुम्हाला कधीच त्रास देणार नाही, पण तुमच्या डोळ्यातली ती चमक ती आम्हाला सांगते की तुम्हीही आम्हाला विसरू शकत नाही. त्याने पुढे येऊन तिच्या हाताला हलकेच स्पर्श केला. राधिकाला वाटलं की ती तिथेच वितळून जाईल. रमेश, बस आता जा, ती म्हणाली आणि तळात घरात गेली. दार बंद केलं. पण तिचं मन अजूनही त्याच्याशी बोलत होतं. ती स्वयंपाकघरात गेली, पण त्या क्षणी तिचा फोन वाजला. स्क्रीनवर अमितचं नाव चमकत होतं. हाय राधिका, मी 2 दिवसांनी घरी येतोय. अमितचा आवाज तिच्या कानात घुमला. तू ठीक आहेस ना? काही त्रास तर नाही? राधिकाने स्वतःला सावरल आणि हसत म्हणाली, होसगळ, ठीक आहे. तू येतोयस, छान. पण तिच्या मनात एक भीती निर्माण झाली. अमित येणार आहे आणि जर त्याला काही कळलं तर? तिने फोन ठेवला आणि खिडकीतून बाहेर पाहिलं. रमेश अजूनही तिथे उभा होता, तिच्याकडे पाहत. त्याने हलकेच हात उंचावला आणि निघून गेला. पुढचे 2 दिवस राधिका स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत होती. ती घर साफ करत होती, नवीन टाईल्स पॉलिश करत होती आणि अमितसाठी त्याचे आवडते पदार्थ बनवण्याची तयारी करत होती. पण तिच्या मनात सतत रमेश आणि संतोष यांच्या आठवणी येत होत्या. ती स्वतःला सांगत होती, राधिका, हे सगळं संपलं. आता फक्त अमित आणि तुझं आयुष्य. अमित घरी आला तेव्हा राधिकाने त्याचं स्वागत हसत मुखाने केलं. वा राधिका, घर तर अप्रतिम दिसतंय. टाईल्स जबरदस्त आहेत, अमितने कौतुक केलं. राधिकाला आहे असं वाटलं, पण तिच्या मनात एक गुपित दडलेलं होतं. त्या रात्री अमित आणि राधिका एकत्र जेवले, गप्पा मारल्या आणि नेहमीप्रमाणे आयुष्य सामान्य वाटत होतं, पण राधिकाच्या मनात एक अस्वस्थता होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अमित ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला. राधिका घरात एकटी होती तेव्हा तिच्या दारावर पुन्हा थाप पडली. तिने दार उघडलं आणि समोर एक अनोळखी चेहरा होता. ती होती माया, रमेशची बहीण. माया एक साधी पण आत्मविश्वासाने भरलेली मुलगी होती. तिच्या हातात एक छोटीशी डायरी होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता. राधिका, जी मी माया, रमेशची बहीण, तिने स्वतःची ओळख करून दिली.
मला तुमच्याशी बोलायचं आहे. राधिका दचकली. रमेशची बहीण? याला काय माहीत आहे? तिने मायाला आत बोलावलं आणि दोघी हॉलमध्ये बसल्या. मायाने डायरी उघडली आणि म्हणाली, राधिकाजींला माहीत आहे की रमेश आणि संतोष यांनी इथे काम केलं आणि बाकी काय झालं? तिचा आवाज शांत पण ठाम होता. राधिकाला धक्का बसला. तुला काय माहीत आहे? तिने घाबरत विचारलं. मायाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, रमेश माझा भाऊ आहे आणि तो मला सगळं सांगतो. त्याने मला तुमच्याबद्दल सांगितलं, तुमचं व्यक्तिमत्व, तुमची ती चमक आणि बाकी सगळं. तिने डायरी राधिकासमोर ठेवली. ही त्याने लिहिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. राधिकाने डायरी हातात घेतली पण तिचे हात थरथरत होते. तिने डायरी उघडली आणि तिथे रमेशच्या हस्ताक्षरात तिच्याबद्दल लिहिलेल्या भावना होत्या. त्या सुंदर वेळेच्या अनुभवांचं वर्णन आणि त्याच्या मनातली इच्छा. पण त्यात एक गोष्ट होती जी राधिकाला धक्का देऊन गेली. रमेशने लिहिलं होतं की तो तिच्यावर खरंच प्रेम करू लागला होता. माया, हे सगळं खरं आहे? राधिकाने डायरी बंद करत विचारलं. मायाने होकारार्थी मान डोलावली. रमेश आणि संतोष दोघेही तुमच्या प्रेमात पडले तर राधिकाजी. पण मला त्यांना समजावायचं आहे की हे चुकीचं आहे. त्यांना त्यांचं आयुष्य आहे आणि तुमचंही आहे. मायाचा आवाज प्रामाणिक होता पण त्यात एक दृढता होती. मी इथे तुम्हाला दोष द्यायला आले नाही. मला फक्त माझ्या भावाला वाचवायचं आहे. राधिकाच्या डोळ्यात पाणी आलं. ती स्वतःला दोष देत होती पण त्याचवेळी तिला मायाचं धैर्य आवडलं. माया, मला माफ कर. मी स्वतःला थांबवू शकले नाही पण मी आता हे सगळं संपवणार आहे, ती म्हणाली. मायाने तिचा हात हलकेच पकडला. राधिकाजी, तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात. तुम्ही फक्त एका क्षणी कमजोरीला बळी पडलात पण आता तुम्ही स्वतःला संधी द्या. तुमचं आयुष्य परत नीट करा. त्या क्षणी राधिकाला जाणवलं की ती एकटी नाही. मायाच्या शब्दांनी तिला एक नवीन प्रेरणा मिळाली. तिने ठरवलं की ती आता तिच्या आयुष्याला एक नवीन दिशा देईल. मायाने राधिकाला तिच्या गावात येण्याचं आमंत्रण दिलं. राधिकाजी, तुम्ही आमच्या गावात या. तिथे सगळं साधं आहे पण तिथल्या माणसांमध्ये खूप प्रेम आहे. कदाचित तुम्हाला तिथे शांती मिळेल. राधिकाने होकारार्थी मान डुलावली आणि काही दिवसांनी ती मायासोबत तिच्या गावात गेली. बिहारमधलं ते छोटंसं गाव खरंच सुंदर होतं. हिरवीगार शेतं, साधी माणसं आणि एक वेगळी शांतता. राधिकाला तिथे रमेश आणि संतोष भेटले पण यावेळी त्यांचा व्यवहार पूर्णपणे बदलला होता. ते दोघेही लाजलेले आदराने वागणारे आणि राधिकाला फक्त भाभी म्हणून संबोधत होते. गावात राधिकाने मायाच्या मदतीने एक छोटीशी शाळा सुरू केली. ती मुलांना शिकवायला लागली आणि हळूहळू तिच्या मनातली अस्वस्थता कमी होऊ लागली. तिने स्वतःला त्या गावातल्या मुलांच्या भविष्यासाठी झोकून दिलं. ती मुलं तिला राधिका दीदी म्हणायची आणि त्यांच्या हसण्यात तिला एक नवीन आनंद मिळायचा. रमेश आणि संतोष ही त्या शाळेच्या कामात सामील झाले. ते शाळेच्या इमारतीचे काम करायचे, मुलांना खेळायला शिकवायचे आणि राधिकाला आदराने वागवायचे. त्यांच्यातील ती चमक आता मित्रत्वात बदलली होती. राधिकाला जाणवलं की ती जे काही गमावलं होतं ते ती परत मिळवत होती. आत्मसन्मान, प्रेम आणि एक नवीन उद्देश. अमितलाही राधिकाच्या या नव्या आयुष्याची माहिती मिळाली. तो एकदा गावात आला आणि राधिकाचं काम पाहून थक्क झाला. राधिका, तू खरंच खूप बदलली आहेस. मी तुझा अभिमान आहे, तो म्हणाला. राधिकाने त्याला मिठी मारली आणि त्या क्षणी तिला जाणवलं की ती खरंच तिच्या चुकीतून बाहेर पडली आहे. पण आयुष्य कधीच इतकं सरळ नसतं, हो ना? एक दिवस राधिका शाळेतून परत येत असताना तिला एक पत्र मिळालं. लिफाफ्यावर कोणतंही नाव नव्हतं, फक्त एक लाल शिक्का होता. तिने घाईने पत्र उघडलं आणि त्यात लिहिलेल्या ओळींनी तिच्या पायाखालची जमीन सरकली. राधिका, मी सगळं जाणतो. तू जे केलंस ते मला माहीत आहे. तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात छान आहे पण तुझं गुपित माझ्याकडे आहे. लवकरच भेटू. पत्राखाली कोणतीही सही नव्हती पण त्यात एक छोटीशी वस्तू होती. रमेश आणि संतोष यांनी तिच्या घरी काम करताना वापरलेली एक टाईल. राधिकाच्या हातातून पत्र खाली पडलं. तिचं मन जोरजोरात धडकत होतं. कोण आहे हे? अमित की कोणीतरी दुसरं? माझं गुपित खरंच कोणाला माहीत आहे? ती घाबरलेली घराकडे धावली. मित्रांनो, याच्या पुढचा भाग अजून जबरदस्त येणार आहे. त्यामुळे तुम्ही लगेच कमेंटमध्ये भाग 2 लिहा. जितक्या जास्त कमेंट्स येतील तितक्या लवकर मी पुढचा भाग घेऊन येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचा भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.